भारत दौऱ्यावर असलेले फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट. उभय देशातल्या द्विपक्षीय संबंधांचा नवा अध्याय सुरू झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर 5,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचं करणार लोकार्पण आणि भूमिपूजन. विरोधक 130व्या घटना दुरुस्तीबाबत जनतेत संभ्रम पसरवत असून त्यांचा या विधेयकाला असलेला विरोध लोकशाही विरोधी असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका. भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी जिथे स्वस्त कच्चं तेल मिळेल तिथून खरेदी करत राहील, असं रशियातले भारताचे राजदूत विनय कुमार यांनी केलं स्पष्ट. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची आज निवड. साटम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात अद्रियान कर्माकरनं पटकावलं सुवर्णपदक. आणि उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर इथं झालेल्या रस्ते अपघातात 8 भाविकांचा मृत्यू तर 43 जण जखमी. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत.